आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टीमचा वापर करत टॅप इन टॅप आउट ही सुविधा सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्याने डिजिटल तिकीट सिस्टीमचा वापर करत टॅप इन टॅप आउट ही सुविधा चालू केलेली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पल्ली हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरले आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे जम्मू काश्मीर, सेकंड ऑप्शन आहे गुजरात, थर्ड ऑप्शन आहे गोवा आणि फोर्थ ऑप्शन आहे राजस्थान। तर या प्रश्नाचे उत्तर आहे जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीर या राज्यातील पल्ली हे गाव भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलेली आहे। आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील पॉइंट महत्त्वाचा आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे वायूचे श्वसित आणि उश्वसित हवेतील प्रमाण बदलत नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नायट्रोजन, सेकंड ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, थर्ड ऑप्शन आहे ऑक्सिजन आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे नायट्रोजन। नायट्रोजन वायूचे हवेतील श्वसित आणि उश्वसित प्रमाण बदलत नाही। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे संघ लोकसेवा, सेकंड ऑप्शन आहे भारतीय संसद, थर्ड ऑप्शन आहे भारताचे राष्ट्रपती आणि फोर्थ ऑप्शन आहे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती। तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती। भारताचे राष्ट्रपती संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे लहान मेंदू, सेकंड ऑप्शन आहे मोठा मेंदू, थर्ड ऑप्शन आहे चेतातंतू आणि फोर्थ ऑप्शन आहे चेतारज्जू। तर आपला प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लहान मेंदू। लहान मेंदूकडून शरीराचा तोल सांभाळण्याचे काम केले जाते। स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य विज्ञानमधून प्रश्न हे विचारले जातात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स या नावाचा प्रवर्तक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अब्राहम लिंकन, सेकंड ऑप्शन आहे जॉर्ज वॉशिंग्टन, थर्ड ऑप्शन आहे फ्रँकलिन रूझवेल्ट आणि फोर्थ ऑप्शन आहे बेंजामिन फ्रँकलिन। तर या प्रश्नाचे उत्तर आहे फ्रँकलिन रूझवेल्ट। फ्रँकलिन रूझवेल्ट यांचा संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स या नावाचा प्रवर्तक करणारे म्हणून हे केले जाते। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला, तर याचा उद्देश काय होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे फलोत्पादन क्षेत्रातील निर्यातीला चालना देणे हा भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा उद्देश होता। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोठे पाण्याचा उत्कलबिंदू सर्वाधिक आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मृत समुद्र, सेकंड ऑप्शन आहे सुंदरबन, थर्ड ऑप्शन आहे अरबी समुद्र आणि फोर्थ ऑप्शन आहे सहारा वाळवंट। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मृत समुद्र। मृत समुद्र या ठिकाणी पाण्याचा उत्कलबिंदू सर्वाधिक आहे। मृत समुद्र या ठिकाणी पाण्याचा उत्कलबिंदू सर्वाधिक आहे। नववा प्रश्न आहे, युनेस्कोद्वारे 2022 वर्षासाठी बुक कॅपिटल म्हणून कोणत्या शहराची घोषणा करण्यात आली? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तिजुआना, सेकंड ऑप्शन आहे झापोपान, थर्ड ऑप्शन आहे ग्वादलझारा आणि फोर्थ ऑप्शन आहे जलिस्को। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ग्वादलझारा। ग्वादलझारा या शहराची 2022 वर्षासाठी बुक कॅपिटल म्हणून
युनेस्कोद्वारा निवड करण्यात आलेली आहे. 10वा प्रश्न आहे, थिलाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा एक वेगळा आविष्कार आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कथ्थक, सेकंड ऑप्शन आहे कुचिपुडी, थर्ड ऑप्शन आहे मणिपुरी आणि फोर्थ ऑप्शन आहे भरतनाट्यम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे भरतनाट्यम. थिलाना हा भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचा वेगळा आविष्कार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, ब्रिटिश सत्तेच्या काळात हिंदुस्थानात पहिले पोस्टाचे तिकीट 1852 मध्ये कोणत्या शहरात वितरित केले गेले? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कराची, सेकंड ऑप्शन आहे दिल्ली, थर्ड ऑप्शन आहे कोलकाता आणि फोर्थ ऑप्शन आहे चेन्नई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे कराची. कराची या शहरामध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळात हिंदुस्थानातील पहिले पोस्टाचे तिकीट 1852 मध्ये वितरित केले गेलेले होते. त्यानंतरचा 12वा प्रश्न आहे, बिहार राज्यात कोणत्या ठिकाणी शेरशाह सुरीची कबर आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सासाराम, सेकंड ऑप्शन आहे सारनाथ, थर्ड ऑप्शन आहे मुंगेर आणि फोर्थ ऑप्शन आहे नवाज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सासाराम. बिहार राज्यात सासाराम या ठिकाणी शेरशाह सुरीची कबर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, वैशाली नगरी सध्या कोणत्या राज्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, सेकंड ऑप्शन आहे बिहार, थर्ड ऑप्शन आहे हरियाणा आणि फोर्थ ऑप्शन आहे पंजाब. तर आपला प्रश्न आहे वैशाली नगरी सध्या कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बिहार. बिहार या राज्यामध्ये वैशाली नगरी हे शहर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली राणी बाव ही वस्तू कोणत्या राज्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, सेकंड ऑप्शन आहे बिहार, थर्ड ऑप्शन आहे हरियाणा आणि फोर्थ ऑप्शन आहे गुजरात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्यामध्ये राणी की बाव ही वास्तू आहे की जी जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली आहे. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे, सिमला, कुलू आणि मनाली ही थंड हवेची ठिकाणी कोणते राज्यात आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे जम्मू आणि काश्मीर, सेकंड ऑप्शन आहे हिमाचल प्रदेश, थर्ड ऑप्शन आहे उत्तराखंड आणि फोर्थ ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिमाचल प्रदेश. सिमला, कुलू आणि मनाली ही थंड हवेची ठिकाणे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी थंड हवेची ठिकाणी कोणत्या राज्यात आहेत हे देखील माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा 16वा प्रश्न आहे, तामिळनाडू राज्याने कोणता दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 18 मार्च, सेकंड ऑप्शन आहे 18 डिसेंबर, थर्ड ऑप्शन आहे 18 एप्रिल आणि फोर्थ ऑप्शन आहे 18 जानेवारी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 18 डिसेंबर. 18 डिसेंबर हा दिवस तामिळनाडू राज्याने अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यानंतरचा 17वा प्रश्न आहे, फेसलेस आणि पेपरलेस वाहनांची नोंदणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य ठरले आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पहिले, सेकंड ऑप्शन आहे चौथे, थर्ड ऑप्शन आहे तिसरे आणि फोर्थ ऑप्शन आहे दुसरे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे चौथे. फेसलेस आणि पेपरलेस वाहनांची नोंदणी करणारे महाराष्ट्र हे देशातील चौथे राज्य ठरलेले आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे आणि सोयीस्कर ठरते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पालेभाज्या, सेकंड ऑप्शन आहे कापूस, थर्ड ऑप्शन आहे फळझाडे आणि फोर्थ ऑप्शन आहे ऊस. तर या प्रश्नाचे उत्तर आहे फळझाडे. फळझाडे यांची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ती
अधिक फायद्याची आणि सोयीस्कर ठरते. त्यानंतरचा 19वा प्रश्न आहे, हातमागावरील उत्कृष्ट विणीच्या पितांबरांबद्दल प्रसिद्ध असलेले येवले हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नाशिक, सेकंड ऑप्शन आहे पुणे, थर्ड ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर आणि फोर्थ ऑप्शन आहे अहिल्यानगर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाशिक. हातमागावरील उत्कृष्ट विणीच्या पितांबरांबद्दल प्रसिद्ध असलेले येवले स्थळ हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नांदेड, सेकंड ऑप्शन आहे पैठण, थर्ड ऑप्शन आहे नाशिक आणि फोर्थ ऑप्शन आहे पंढरपूर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंढरपूर. पंढरपूर हे क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले नाही, तर पंढरपूर हे क्षेत्र भीमा नदीच्या काठावरती वसलेले आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली कोणती पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सातपुडा, सेकंड ऑप्शन आहे अरवली, थर्ड ऑप्शन आहे सह्याद्री आणि फोर्थ ऑप्शन आहे बालाघाट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सह्याद्री. पश्चिम किनारपट्टीवर समांतर असलेली सह्याद्री ही पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे सह्याद्री. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठाच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगररांगांना नाशिक जिल्ह्यात कोणत्या नावाने ओळखतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सातमाळा, सेकंड ऑप्शन आहे गाविलगड, थर्ड ऑप्शन आहे बालाघाट आणि फोर्थ ऑप्शन आहे हरिश्चंद्रगड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सातमाळा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठाच्या डोंगररांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगररांगांना नाशिक जिल्ह्यात सातमाळा या नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती नदी राज्याच्या पठारी प्रदेशातून वाहत नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कोयना, सेकंड ऑप्शन आहे प्रवरा, थर्ड ऑप्शन आहे सूर्या आणि फोर्थ ऑप्शन आहे पूर्णा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सूर्या. सूर्या ही नदी राज्याच्या पठारी प्रदेशातून वाहत नाही. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी नद्या, त्या नद्यांच्या वाहण्याची दिशा, त्याचबरोबर नद्यांचे उगमस्थान देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा 24वा प्रश्न आहे, कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे, तर पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कृष्णा, सेकंड ऑप्शन आहे वारणा, थर्ड ऑप्शन आहे कोयना आणि फोर्थ ऑप्शन आहे वेण्णा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे कृष्णा. पंचगंगा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. तर कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठी वसलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे रायगड, सेकंड ऑप्शन आहे रत्नागिरी, थर्ड ऑप्शन आहे सिंधुदुर्ग आणि फोर्थ ऑप्शन आहे ठाणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मृगनयना हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे बहुव्रीही, सेकंड ऑप्शन आहे कर्मधारय, थर्ड ऑप्शन आहे द्वंद्व आणि फोर्थ ऑप्शन आहे अव्ययभावी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बहुव्रीही. मृगनयना हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. हा आपल्याला मराठी व्याकरणामधून विचारला जाणारा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा 27वा प्रश्न आहे, हाय हाय या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे प्रशंसा, सेकंड ऑप्शन आहे विरोध, थर्ड ऑप्शन आहे तिरस्कार आणि फोर्थ ऑप्शन आहे शोक. तर आपला प्रश्न आहे, हाय हाय या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शोक. हाय हाय या अव्ययातून शोक भाव
व्यक्त होतं. हा देखील मराठी व्याकरणामधून विचारला जाणारा स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न आहे. आपल्याला वेगवेगळे व्याकरणामधील पॉईंट्स लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा 28वा प्रश्न आहे, पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे भागाकार, सेकंड ऑप्शन आहे गुणाकार, थर्ड ऑप्शन आहे बेरीज आणि फोर्थ ऑप्शन आहे वर्गमूळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बेरीज. बेरीज हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. भागाकार हा शब्द पुल्लिंगी आहे. गुणाकार देखील पुल्लिंगी शब्द आहे आणि वर्गमूळ हे नपुंसकलिंगी शब्द आहे. त्यानंतरचा नेक्स्टचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे र, सेकंड ऑप्शन आहे ग, थर्ड ऑप्शन आहे ज आणि फोर्थ ऑप्शन आहे म. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ज. ज हे दंत तालव्य वर्ण आहे. आपल्याला मराठी व्याकरणामधून वर्ण, त्या वर्णांचे प्रकार हे देखील लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धनु प्लस वात, सेकंड ऑप्शन आहे धनुर प्लस वात, थर्ड ऑप्शन आहे धनु प्लस वात आणि फोर्थ ऑप्शन आहे धनु प्लस वारत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे धनु विसर्ग प्लस वात. या प्रकारे धनुर्वात ही संधी सोडवली जाते. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी संधी सोडवा देखील खूप वेळा क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतरचा 31वा प्रश्न आहे, अंधारी या शब्दाची जात कोणती? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नाम, सेकंड ऑप्शन आहे सर्वनाम, थर्ड ऑप्शन आहे विशेषण आणि फोर्थ ऑप्शन आहे क्रियाविशेषण. तर आपला प्रश्न आहे, अंधारी या शब्दाची जात कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विशेषण. अंधारी या शब्दाची जात ही विशेषण आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी नामाचे प्रकार, विशेषणाचे प्रकार, सर्वनामाचे प्रकार, त्याचबरोबर शब्दांच्या जाती देखील माहीत असायला पाहिजेत. त्यानंतरचा 32वा प्रश्न आहे, माधुर्य हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सामान्य नाम, सेकंड ऑप्शन आहे भाववाचक नाम, थर्ड ऑप्शन आहे विशेषणवाचक नाम आणि फोर्थ ऑप्शन आहे द्रव्यवाचक नाम. तर आपला प्रश्न आहे, माधुर्य हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भाववाचक नाम. माधुर्य हा शब्द भाववाचक नामाच्या प्रकारात मोडतो. त्यानंतरचा 33वा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती रंग असतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 8, सेकंड ऑप्शन आहे 7, थर्ड ऑप्शन आहे 5 आणि फोर्थ ऑप्शन आहे 9. तर आपला प्रश्न आहे, सूर्यमालेमध्ये एकूण किती रंग असतात सूर्यप्रकाशामध्ये? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 7. सूर्यप्रकाशामध्ये एकूण 7 रंग असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे वॉशिंग्टन, सेकंड ऑप्शन आहे बीजिंग, थर्ड ऑप्शन आहे नवी दिल्ली आणि फोर्थ ऑप्शन आहे लिओन्स. तर आपला प्रश्न आहे, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लिओन्स. लिओन्स या ठिकाणी इंटरपोलचे मुख्यालय आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गोल घुमट ही प्रसिद्ध वास्तू कोणत्या राज्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे महाराष्ट्र, सेकंड ऑप्शन आहे कर्नाटक, थर्ड ऑप्शन आहे मध्य प्रदेश आणि फोर्थ ऑप्शन आहे उत्तर प्रदेश. तर आपला प्रश्न आहे, गोल घुमट ही प्रसिद्ध वास्तू कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये गोल घुमट ही प्रसिद्ध वास्तू आहे. गोल घुमट विजापूर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये येते. त्यानंतरचा 35वा प्रश्न आहे, प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सरपंच, सेकंड ऑप्शन आहे तहसीलदार, थर्ड ऑप्शन आहे तलाठी आणि फोर्थ ऑप्शन आहे ग्रामसेवक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे तलाठी. प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी
हा तलाठी ठेवतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणता रंग वापरतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे हिरवा, सेकंड ऑप्शन आहे पांढरा, थर्ड ऑप्शन आहे निळा आणि फोर्थ ऑप्शन आहे तपकिरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे तपकिरी. नकाशात पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी तपकिरी रंगाचा वापर केला जातो. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी रंग आणि त्या रंगाचा वापर काय दाखवण्यासाठी केले जाते हे देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे फॉस्फरस, सेकंड ऑप्शन आहे लोह, थर्ड ऑप्शन आहे आयोडीन आणि फोर्थ ऑप्शन आहे मॅंगनीज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोह. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी हे देखील पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 38वा प्रश्न आहे, चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा केला? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 20 मार्च 1926, सेकंड ऑप्शन आहे 21 मार्च 1925, थर्ड ऑप्शन आहे 20 मार्च 1927 आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 20 मार्च 1927. 20 मार्च 1927 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह केलेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह कोठे केला? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे महाड, सेकंड ऑप्शन आहे रत्नागिरी, थर्ड ऑप्शन आहे चिपळूण आणि फोर्थ ऑप्शन आहे पुणे. तर आपला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह कोठे केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाड. महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे हा सत्याग्रह केलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय किती असावे लागते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 25, सेकंड ऑप्शन आहे 20, थर्ड ऑप्शन आहे 38 आणि फोर्थ ऑप्शन आहे 18. तर आपला प्रश्न आहे, लोकसभा प्रतिनिधींचे वय किती असावे लागते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 25. लोकसभा प्रतिनिधींचे किमान वय 25 असावे लागते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर झाले? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 24, सेकंड ऑप्शन आहे 22, थर्ड ऑप्शन आहे 27 आणि फोर्थ ऑप्शन आहे 20. आपला प्रश्न आहे, जैन धर्माचे एकूण किती तीर्थंकर झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 24. जैन धर्माचे एकूण 24 तीर्थंकर झालेले होते. आपल्याला यामधून खूप वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मेळघाट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मध्य प्रदेश, सेकंड ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, थर्ड ऑप्शन आहे गुजरात आणि फोर्थ ऑप्शन आहे महाराष्ट्र. तर बघा, आपला प्रश्न आहे, मेळघाट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये मेळघाट अभयारण्य आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर कोणत्या राज्यामध्ये आहे हे देखील माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे द्रवातून, सेकंड ऑप्शन आहे हवेतून, थर्ड ऑप्शन आहे स्थायूतून आणि फोर्थ ऑप्शन आहे निर्वाततेतून. तर या प्रश्नाचे उत्तर आहे निर्वाततेतून. निर्वाततेतून ध्वनीचे प्रसारण होत नाही. आपल्याला सामान्य विज्ञान या टॉपिकमधून हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे निर्वात असणाऱ्या ठिकाणांमधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पूर्णा नदी, सेकंड ऑप्शन आहे वाघूर नदी, थर्ड ऑप्शन आहे पैनगंगा नदी आणि फोर्थ ऑप्शन आहे दुधना नदी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे वाघूर नदी.
वाघूर नदीच्या ठिकाणी अजिंठा लेणी वसलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे उजवीकडून डावीकडे, सेकंड ऑप्शन आहे खालून वर, थर्ड ऑप्शन आहे उजवीकडून उजवीकडे आणि फोर्थ ऑप्शन आहे डावीकडून उजवीकडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे डावीकडून उजवीकडे. मराठी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 27 मार्च, सेकंड ऑप्शन आहे 22 मार्च, थर्ड ऑप्शन आहे 20 जानेवारी आणि फोर्थ ऑप्शन आहे 31 ऑक्टोबर. तर आपला प्रश्न आहे जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 22 मार्च. 22 मार्च या दिवशी जागतिक जल दिन साजरा करतात. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी जागतिक दिवस महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सारनाथ, सेकंड ऑप्शन आहे कुशीनगर, थर्ड ऑप्शन आहे महू आणि फोर्थ ऑप्शन आहे लुंबिनी. तर आपला प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लुंबिनी. लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे. हा पॉईंट खूप वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलेला पॉईंट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वी आपल्या अक्षावर कोणत्या दिशेने फिरते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे, सेकंड ऑप्शन आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे, थर्ड ऑप्शन आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि फोर्थ ऑप्शन आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने फिरत असते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा कोण? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मनकवडा, सेकंड ऑप्शन आहे मनमोहन, थर्ड ऑप्शन आहे महर्षी आणि फोर्थ ऑप्शन आहे मनमौजी. तर दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा हा मनकवडा असतो. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी अनेक शब्दांबद्दल एक शब्द यामधून हा प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नैऋत्य, सेकंड ऑप्शन आहे आग्नेय, थर्ड ऑप्शन आहे ईशान्य आणि फोर्थ ऑप्शन आहे वायव्य. तर आपला प्रश्न आहे भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आग्नेय. भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी भारताच्या उपसागर, भारताच्या जे साईडचे समुद्रकिनारे आहेत ते देखील माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सितार, सेकंड ऑप्शन आहे तबला, थर्ड ऑप्शन आहे बासरी आणि फोर्थ ऑप्शन आहे शहनाई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे शहनाई. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा शहनाई या वाद्याशी संबंध आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी वेगवेगळे कलाकार आणि त्या कलाकाराचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे हे देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नायट्रोजन, सेकंड ऑप्शन आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, थर्ड ऑप्शन आहे मिथेन आणि फोर्थ ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड. तर आपला प्रश्न आहे कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, सेकंड ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, थर्ड ऑप्शन आहे जिल्हा पालकमंत्री आणि फोर्थ ऑप्शन आहे जिल्हा परिषद अध्यक्ष.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे जिल्हा पालकमंत्री. जिल्हा पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंदमान निकोबार बेटांची राजधानी कोणती आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पोर्ट ब्लेअर, सेकंड ऑप्शन आहे मालदीव, थर्ड ऑप्शन आहे कोलंबो आणि फोर्थ ऑप्शन आहे दिल्ली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. अंदमान निकोबार बेटांची राजधानी ही पोर्ट ब्लेअर हे ठिकाण आहे. आपल्याला वेगवेगळे राज्य, त्या राज्यांच्या राजधान्या, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश, त्यांची राजधान्या लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे राजेश खन्ना, सेकंड ऑप्शन आहे अमिताभ बच्चन, थर्ड ऑप्शन आहे धर्मेंद्र आणि फोर्थ ऑप्शन आहे आमिर खान. तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांना 2019चा 50वा दादासाहेब फाळके हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आपल्याला पुरस्कार आणि ते पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेले आहेत हे देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोकणाच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तेरेखोल, सेकंड ऑप्शन आहे कुंडलिका, थर्ड ऑप्शन आहे वैतरणा आणि फोर्थ ऑप्शन आहे दमणगंगा. तर आपला प्रश्न आहे कोकणाच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तेरेखोल. तेरेखोल ही नदी कोकणाच्या दक्षिण सीमेजवळ वाहणारी नदी आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी नद्यांचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा 57वा प्रश्न आहे लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 1968, सेकंड ऑप्शन आहे 1973, थर्ड ऑप्शन आहे 1962 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1972. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1972. 1972 या साली लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आलेले होते. त्यानंतरचा 58वा प्रश्न आहे बौद्ध लेण्यांमुळे प्रसिद्ध असलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुंबई, सेकंड ऑप्शन आहे नवी मुंबई, थर्ड ऑप्शन आहे ठाणे आणि फोर्थ ऑप्शन आहे रायगड. तर आपला प्रश्न आहे बौद्ध लेण्यांमुळे प्रसिद्ध असलेले घारापुरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड. रायगड या जिल्ह्यामध्ये घारापुरी हे ठिकाण आहे की जे बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे, सेकंड ऑप्शन आहे मुंबई, थर्ड ऑप्शन आहे कोल्हापूर आणि फोर्थ ऑप्शन आहे नागपूर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर. महाराष्ट्रामध्ये चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर या ठिकाणी आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी हे देखील पॉईंट महत्त्वाचे आहेत. कोणत्या ठिकाणी कोणते महत्त्वाचे असे स्थळ आहे माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे राजस्थान, सेकंड ऑप्शन आहे महाराष्ट्र, थर्ड ऑप्शन आहे मध्य प्रदेश आणि फोर्थ ऑप्शन आहे गुजरात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले राज्य आहे. आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने, लोकसंख्येच्या दृष्टीने लहान मोठी राज्य देखील माहीत असायला पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे टोंगा, सेकंड ऑप्शन आहे जपानी, थर्ड ऑप्शन आहे मरियाना आणि फोर्थ ऑप्शन आहे सुंदा. तर आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सुंदा. सुंदा ही गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी हा देखील पॉईंट महत्त्वाचे आहेत. कोणत्या महासागरामध्ये कोणती बेट आहेत, त्याचबरोबर असणाऱ्या वेगवेगळ्या गर्ता देखील माहीत असायला पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 1760, सेकंड ऑप्शन आहे 1857, थर्ड ऑप्शन आहे 1761 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1862.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1761. पानिपतची तिसरी लढाई 1761 या वर्षी झालेली होती. आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये सण सणावळ्या देखील माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत छोडो चळवळ केव्हा सुरू झाली? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 1930, सेकंड ऑप्शन आहे 1942, थर्ड ऑप्शन आहे 1947 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1919. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1942. भारत छोडो चळवळ 1942 साली सुरू झालेली होती. आपल्याला वेगवेगळ्या चळवळी आणि त्या कधी सुरू झाल्या हे देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील थोरियम अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहाय्याने विकसित केली जाणार आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे रशिया, सेकंड ऑप्शन आहे अमेरिका, थर्ड ऑप्शन आहे इंग्लंड आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे रशिया. महाराष्ट्रातील थोरियम अणुभट्टी रशिया या देशाच्या सहाय्याने विकसित केली जाणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुंभकर्ण म्हणजे काय? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे फार झोपाळा माणूस, सेकंड ऑप्शन आहे कार्यतत्पर असलेला, थर्ड ऑप्शन आहे कधी झोपत नसलेला आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर आपला प्रश्न आहे कुंभकर्ण म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे फार झोपाळू माणूस. फार झोपाळू माणूस याला कुंभकर्ण या नावाने संबोधले जाते. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी अनेक शब्दाबद्दल एक शब्द देखील माहीत असायला पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 4, सेकंड ऑप्शन आहे 2, थर्ड ऑप्शन आहे 1 आणि फोर्थ ऑप्शन आहे 3. तर आपला प्रश्न आहे छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 2. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांच्या सीमा ह्या लागून आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक रेडक्रॉस दिन कधी असतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 10 जुलै, सेकंड ऑप्शन आहे 8 मे, थर्ड ऑप्शन आहे 8 मार्च आणि फोर्थ ऑप्शन आहे 1 मे. तर आपला प्रश्न आहे जागतिक रेडक्रॉस दिन कधी असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 8 मे. 8 मे या दिवशी जागतिक रेडक्रॉस दिन हा साजरा केला जातो. आपल्याला दिनविशेष पण माहीत असायला पाहिजेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पंतप्रधान, सेकंड ऑप्शन आहे गृहमंत्री, थर्ड ऑप्शन आहे राष्ट्रपती आणि फोर्थ ऑप्शन आहे संसद. तर आपला प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे त्रिपुरा, सेकंड ऑप्शन आहे मिझोरम, थर्ड ऑप्शन आहे मणिपूर आणि फोर्थ ऑप्शन आहे सिक्कीम. तर आपला प्रश्न आहे गंगटोक ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिक्कीम. गंगटोक ही सिक्कीम राज्याची राजधानी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मध्य प्रदेश, सेकंड ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, थर्ड ऑप्शन आहे राजस्थान आणि फोर्थ ऑप्शन आहे ओडिसा. तर आपला प्रश्न आहे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे अमरावती प्रशासकीय विभाग, सेकंड ऑप्शन आहे नाशिक प्रशासकीय विभाग, थर्ड ऑप्शन आहे मराठवाडा प्रशासकीय विभाग आणि फोर्थ ऑप्शन आहे पुणे
प्रशासकीय विभाग. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मराठवाडा प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग हा मराठवाडा प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, सेकंड ऑप्शन आहे इटली, थर्ड ऑप्शन आहे इजिप्त आणि फोर्थ ऑप्शन आहे इंग्लंड. तर आपला प्रश्न आहे, पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इटली. इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह हे पांढरे फूल आहे. आपल्याला वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रचिन्ह देखील माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, सेकंड ऑप्शन आहे मुंबई, थर्ड ऑप्शन आहे भोसरी आणि फोर्थ ऑप्शन आहे नागपूर. तर आपला प्रश्न आहे, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे भोसरी. भोसरी या ठिकाणी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे की भोसरी हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे, सेकंड ऑप्शन आहे ठाणे, थर्ड ऑप्शन आहे नागपूर आणि फोर्थ ऑप्शन आहे चंद्रपूर. तर आपला प्रश्न आहे, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगाव हे ठिकाण आहे. त्यानंतरचा 75वा प्रश्न आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे डेहराडून, सेकंड ऑप्शन आहे खडकवासला, थर्ड ऑप्शन आहे गोरखपूर आणि फोर्थ ऑप्शन आहे रायपूर. तर आपला प्रश्न आहे की नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे खडकवासला. खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मराठवाडा, सेकंड ऑप्शन आहे विदर्भ, थर्ड ऑप्शन आहे पश्चिम महाराष्ट्र आणि फोर्थ ऑप्शन आहे कोकण. तर आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे विदर्भ. विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त कापूस पिकतो आणि विदर्भ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सदाहरित, सेकंड ऑप्शन आहे काटेरी, थर्ड ऑप्शन आहे पानझडी आणि फोर्थ ऑप्शन आहे निमसदाहरित. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पानझडी. महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी वने ही पानझडी प्रकारची वने आहेत की जे महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आगाखाना पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे, सेकंड ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, थर्ड ऑप्शन आहे मुंबई आणि फोर्थ ऑप्शन आहे अहिल्यानगर. तर आपला प्रश्न आहे, आगाखाना पॅलेस महाराष्ट्रामध्ये कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी आगाखाना पॅलेस हे ठिकाण आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी पर्यटन स्थळांवरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाशिम हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नागपूर, सेकंड ऑप्शन आहे अमरावती, थर्ड ऑप्शन आहे नाशिक आणि फोर्थ ऑप्शन आहे पुणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती. वाशिम हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतो. आपल्याला जिल्हे आणि ते जिल्हे कोणकोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत हे देखील माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नागपूर, सेकंड ऑप्शन आहे गडचिरोली,
थर्ड ऑप्शन आहे गोंदिया आणि फोर्थ ऑप्शन आहे भंडारा. तर आपला प्रश्न आहे महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली. गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रामधील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्रामधील पूर्वेकडील त्याचबरोबर वेगवेगळ्या दिशांना असणारे जिल्हे देखील माहीत पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे बेसाल्ट, सेकंड ऑप्शन आहे जांबा, थर्ड ऑप्शन आहे गाळाचा खडक आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही. तर आपला प्रश्न आहे कोकणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जांबा. कोकणामध्ये जांबा या प्रकारचे खडक आढळतात. आपल्याला वेगवेगळे भाग आणि त्या भागामध्ये आढळणारे खडकांचे प्रकार देखील माहीत असायला पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे गोदावरी, सेकंड ऑप्शन आहे भीमा, थर्ड ऑप्शन आहे कृष्णा आणि फोर्थ ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सगळ्या नद्या ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी नद्या आणि त्या कोणत्या सागरास, महासागरास किंवा कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात हे देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कालिकत हे बंदर कोणत्या राज्यात आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, सेकंड ऑप्शन आहे तामिळनाडू, थर्ड ऑप्शन आहे केरळ आणि फोर्थ ऑप्शन आहे आंध्र प्रदेश. तर बघा आपला प्रश्न आहे कालिकत हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे केरळ. केरळ या राज्यामध्ये कालिकत हे बंदर आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी बंदर आणि ते बंदर कोणत्या राज्यात आहेत हे देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 1757, सेकंड ऑप्शन आहे 1526, थर्ड ऑप्शन आहे 1764 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1761. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1764. 1764 या साली बक्सारची लढाई झालेली होती. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी लढाई आणि त्या कोणत्या साली झाल्या हे देखील माहीत पाहिजे. पानिपतची लढाई, बक्सारची लढाई, त्यानंतर इंग्रज, कर्नाटक युद्ध हे देखील माहीत पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मुद्रांक शुल्काची संकल्पना कोण करते? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे राज्य सरकार, सेकंड ऑप्शन आहे केंद्र सरकार, थर्ड ऑप्शन आहे न्यायालय आणि फोर्थ ऑप्शन आहे जिल्हा परिषद. तर आपला प्रश्न आहे मुद्रांक शुल्काची संकल्पना कोण करते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राज्य सरकार. राज्य सरकार मुद्रांक शुल्काची संकल्पना करतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे CO2, सेकंड ऑप्शन आहे H2O, थर्ड ऑप्शन आहे O2 आणि फोर्थ ऑप्शन आहे HCl. तर आपला प्रश्न आहे पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे H2O. H2O हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी मूलद्रव्य आणि त्यांचे रासायनिक सूत्रे देखील माहीत पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात हलका वायू कोणता? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ऑक्सिजन, सेकंड ऑप्शन आहे नायट्रोजन, थर्ड ऑप्शन आहे हायड्रोजन आणि फोर्थ ऑप्शन आहे हेलियम. तर बघा आपला प्रश्न आहे सर्वात हलका वायू कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हायड्रोजन. हायड्रोजन हा वायू सर्वात हलका वायू आहे. आपल्याला सामान्य विज्ञानमधून देखील खूप क्वेश्चन्स हे विचारले जातात. त्यामध्ये वायू या पॉईंटवरती खूप वेळा प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे यकृत, सेकंड ऑप्शन आहे त्वचा, थर्ड ऑप्शन आहे हृदय आणि फोर्थ ऑप्शन आहे मेंदू. तर आपला प्रश्न आहे की मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे त्वचा. मानवी शरीरामध्ये सर्वात मोठा असलेला अवयव हा त्वचा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 24 तास, सेकंड ऑप्शन आहे 30 दिवस, थर्ड ऑप्शन आहे 365 दिवस आणि फोर्थ ऑप्शन आहे 14 महिने. तर आपला प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 365 दिवस. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. त्यानंतरचा 90वा प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 24 तास, सेकंड ऑप्शन आहे 45 तास, थर्ड ऑप्शन आहे 365 दिवस आणि फोर्थ ऑप्शन आहे 48 तास. तर आपला प्रश्न आहे, पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 24 तास. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्याचा ऊर्जा स्रोत काय आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ज्वालामुखी क्रिया, सेकंड ऑप्शन आहे न्यूक्लिअर फिशन, थर्ड ऑप्शन आहे न्यूक्लिअर फ्युजन आणि फोर्थ ऑप्शन आहे केमिकल रिॲक्शन. तर आपला प्रश्न आहे की सूर्याचा ऊर्जेचा मुख्य स्रोत काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फ्युजन याद्वारे सूर्य आपली ऊर्जा मिळवत असतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखतात? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे गुरु, सेकंड ऑप्शन आहे मंगळ, थर्ड ऑप्शन आहे बुध आणि फोर्थ ऑप्शन आहे शनी. तर आपला प्रश्न आहे की लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळ. मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखतात. आपल्याला सूर्यमालेवरती देखील खूप प्रश्न विचारले जातात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पतींना हिरवा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे हिमोग्लोबिन, सेकंड ऑप्शन आहे क्लोरोफिल, थर्ड ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड आणि फोर्थ ऑप्शन आहे ऑक्सिजन. तर आपला प्रश्न आहे की वनस्पतींना हिरवा रंग कोणत्या रंगद्रव्यामुळे असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतींना हिरवा रंग असतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, गॅलिलिओ कोणत्या उपकरणासाठी प्रसिद्ध आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मायक्रोस्कोप, सेकंड ऑप्शन आहे टेलिस्कोप, थर्ड ऑप्शन आहे रेडिओ आणि फोर्थ ऑप्शन आहे कंपास. तर आपला प्रश्न आहे, गॅलिलिओ हा कोणत्या उपकरणासाठी प्रसिद्ध आहे? गॅलिलिओ यांनी कोणत्या उपकरणाचा शोध लावलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे टेलिस्कोप. टेलिस्कोप या उपकरणासाठी गॅलिलिओ हे प्रसिद्ध आहेत. त्यानंतरचा 95वा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉन्सचा शोध कोणी लावला? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे न्यूटन, सेकंड ऑप्शन आहे थॉम्सन, थर्ड ऑप्शन आहे आइन्स्टाईन आणि फोर्थ ऑप्शन आहे बोहर. तर आपला प्रश्न आहे की इलेक्ट्रॉन्सचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे थॉम्सन. थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. आपल्याला विज्ञानातील शोध संशोधक देखील माहीत असायला पाहिजेत. तर इलेक्ट्रॉनचा शोध हा थॉम्सन यांनी लावला, तर टेलिस्कोपचा शोध गॅलिलिओ यांनी लावलेला होता. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, रासायनिक बदल कोणता आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पाणी गोठणे, सेकंड ऑप्शन आहे लाकूड जळणे, थर्ड ऑप्शन आहे बर्फ वितळणे आणि फोर्थ ऑप्शन आहे पाणी उकळणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे लाकूड जळणे. लाकूड जळणे हा रासायनिक बदल आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी भौतिक बदल, रासायनिक बदल देखील माहीत असायला पाहिजेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता पदार्थ अम्लीय आहे? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे साबण, सेकंड ऑप्शन आहे लिंबाचा रस, थर्ड ऑप्शन आहे मीठ आणि फोर्थ ऑप्शन आहे बेकिंग सोडा.
तर बघा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अम्लीय पदार्थ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस हा अम्लीय पदार्थ आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी शोधून काढला? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे गॅलिलिओ, सेकंड ऑप्शन आहे न्यूटन, थर्ड ऑप्शन आहे आइन्स्टाईन आणि फोर्थ ऑप्शन आहे बोहर. तर आपला प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी शोधून काढला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे न्यूटन. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढलेला होता. आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी शोध संशोधक वरती खूप वेळा प्रश्न विचारतात. त्यानंतरचा 99वा प्रश्न आहे, ओझोन वायू वातावरणाच्या कोणत्या स्तरात आढळतो? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दलांबर, सेकंड ऑप्शन आहे स्थितांबर, थर्ड ऑप्शन आहे मध्यांबर आणि फोर्थ ऑप्शन आहे तपांबर. तर आपला प्रश्न आहे की ओझोन वायू वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्थितांबर. स्थितांबर या वातावरणाच्या थरामध्ये ओझोन वायू आढळतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 100वा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे 1900, सेकंड ऑप्शन आहे 1935, थर्ड ऑप्शन आहे 1973 आणि फोर्थ ऑप्शन आहे 1950. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1935. 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली होती. तर बघा आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे 1935. आपल्याला वेगवेगळ्या बँका, त्यांच्या स्थापना, त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांच्या स्थापना देखील माहीत असायला पाहिजे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी काही महत्त्वाचे असे 100 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत की जे तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा. थँक्यू.